राज्यातील धडाडीचे आणि सतत बदलीमुळे चर्चेत असणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। नुकताच त्यांची बदली झाली असून त्यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। विभागाची सूत्रे हाती घेताच त्यांनी राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना बोगस दिव्यांगांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले। याबाबत 2 दिवसांपूर्वीच त्यांनी आदेश काढले आहेत। याबाबत बोगस दिव्यांग सर्टिफिकेट वापरणाऱ्यांचे त्यामुळे धाबे दणाणले आहेत। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव मुंढे यांनीच आता आदेश काढल्याने मुख्याधिकाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणीला सुरुवात केली आहे, ज्यात शिक्षण, आरोग्य, बांधकाम विभागासह सर्व विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। आता पडताळणीही सुरू झाल्याने 34 जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचीही झोप उडाली आहे। आता मुंढे यांनी याबाबतचे आदेश काढताना राज्यातील प्रत्येक दिव्यांगजनाला सन्मानाने आणि समाधानाने जगण्याचा अधिकार आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमधून म्हटले आहे। दिव्यांग सुद्धा नागरिक असून त्यांना समाधानकारक आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांना सन्मान आणि समानतेची वागणूक द्यायला हवी। त्यांना हक्कापासून वंचित ठेवता कामा नये असे मुंढे यांनी म्हटले। दिव्यांगांचे सक्षमीकरण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही न्यायाची मागणी असल्याचे मुंढे यांनी म्हटले आहे।